चला, सकाळपासून आहे ना आमची सर्व काही ही तयारी चालू होती पूजेची। हाय हॅलो सर्वांना, शुभ संध्याकाळ। नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। तर आजचा वार आहे बुधवार आणि व्हिडिओला संध्याकाळी सुरुवात केलेली आहे, म्हणजे 7 वाजले असतील। आज सकाळपासून आहे ना थोडीशी धावपळ चालू आहे, कारण उद्या गुरुवार, तर उद्या मी ना घराची कलश पूजा ठेवलेली आहे। तर त्यासाठी मला आज सर्व काही पूजेचं साहित्य आणायचं होतं, फुलं आणायची होती, बरीचशी तयारी करायची होती, म्हणून माझी थोडीशी धावपळ चालू होती सकाळपासून। आणि घरातलं पण थोडंसं आवरसावर चालूच होती। तर आता बेडरूम वगैरे सर्व काही आवरून झालेलं आहे माझा। ही एक मॅट्रेस अशी उभी केली आहे, कारण जागा नाही खाली, आणि इथे दुसरी मॅट्रेस टाकलेली आहे खाली। आणि इकडे कपाट वगैरे सर्व काही आवरलंय, कपडे वगैरे ते पण सर्व आवरून ठेवले व्यवस्थित। आणि बऱ्यापैकी आता बेडरूमचं सर्व काही आवरून झालेलं आहे, फक्त हॉलचं आवरायचं आहे। तर थोडंसं फर्निचरचं काम राहिलेलं होतं आमचं, ते चालू आहे ना। तर ते सर्व काही झाल्यानंतर मग पुन्हा ते क्लीन करायचं आहे, आणि नंतर मग सकाळच्या पूजेची तयारी। तर आई आलेली आहे, अर्चना, सागर भाऊ, अंशू सगळे आलेले आहे, सगळे खाली बसलेले आहे। आणि मी म्हटलं चला आता वरती येऊन बघू, थोडंफार काहीतरी आवरू, ते करण्यासाठी मी आली होती। आणि थोडीशी फ्रेश पण झाली, थोडीशी घाईघाईच बोलते मी। तर चला, अर्चना खाली चपात्या करते, स्वयंपाक बनवतो आता आम्ही, रात्रीचं जेवण बनवते। आईला आणि सागर भाऊला त्यांना सर्वांना मी इकडेच बोलवलंय, तर माझ्या मदतीला, कारण रात्री आम्हाला बरीचशी तयारी करायची आहे, फुलांच्या माळा करायच्या आहे, थोडंफार डेकोरेशन जे काय आहे ते किचन ओट्यावरती वगैरे असं थोडंफार करायचं आहे। तर बघा, आजचा व्हिडिओ स्किप न करता। कपडे लावलेले होते मशीनला, कपडे काढलेले आता हे काही देवाची वस्त्र ती पण धुतली आहे। आणि हे पहा, सर्व काय अजून पसारा आवरायचा बाकी आहे। मस्त गरम गरम भजे तळते अर्चना। आज ताईंची खूप जास्त धावपळ आहे। तिकडे झिरकं बनवलंय, शेंगदाण्याचं झिरकं। बंद करू का? हा, कर बंद। रात्रीचा स्वयंपाक झालाय, पुढे सर्वजण जेवण करताय। आज शेंगदाण्याचं झिरकं आणि भजी बनवली, स्वयंपाक झालाय। तर इथे सर्वजण आता ह्या छोट्याशा टेबलवरती जेवायला बसलेले आहे। मोठी बहीण आणि तिचा मुलगा सौरभ ते पण आलेले होते। सर्वजण मग गप्पा मारत बसले, जेवण वगैरे झालं आमचं। आणि त्यानंतर मग आम्ही वरती आलो। खूप सारे झेंडूचे फुलं घेऊन आली होती मी, शेवंतीचे 2 कलरमध्ये आणले होते, एक असा पर्पल आणि एक व्हाईट। गुलाबाची पण फुलं आणलेली होती। शिवची मध्ये मध्ये लुडबुड चालू होती, आणि प्रत्येकजण काही ना काही काम करत होतं। राहुलला मी आता मस्त बालाजीचं डेकोरेशन बनवायला सांगणार होते, तर त्यासाठी सागर दादा पण आलेला आहे मदतीला। ही सर्व काही तयारी आमची रात्री चालू आहे, कारण सकाळी पूजा असणार आहे, तर इतका वेळ पण नाही, कारण सकाळी भरपूर कामं असतात। तर आम्ही मग ठरवलं की रात्रीच थोडंफार आता आपण काहीतरी करून ठेवू कामं, म्हणजे मग सकाळी आपली जास्त धावपळ होणार नाही। आणि हे बालाजीचं जे मुकुट आहे ना चेहऱ्याचं, तर ते मला ऋतू आणि ऋतूच्या मिस्टरांनी आणलेलं होतं बालाजीवरून, ते गेले होते ना मागच्या वर्षी तेव्हा। तर हे बघा किती सुंदर आहे ना। तर हे मी तुम्हाला ज्यावेळेस आणलं होतं त्यावेळेस पण सर्वांना दाखवलं होतं। आणि माझ्या डोक्यात एक छान कल्पना होती की ज्यावेळेस आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा असेल त्यावेळी मग मी हे बालाजीचं मस्त छान असं डेकोरेशन करेल। आणि त्यासाठी मग मी सागर दादाला आणि राहुलला आहे ना सांगितलं, त्यांना दोघांना, की कसं करायचं। आणि ते दोघे मस्त करताय। तोपर्यंत अर्चना आणि मी, आम्ही दोघी पण इथे ना त्यांना आहे ना फुलांच्या माळा बनवून देतोय। तर सर्व फुलं अशी चटईवरती टाकलेली आहे, वेगवेगळ्या फुलांच्या वेगवेगळ्या माळा, आणि त्या पण वेगवेगळ्या साईजमध्ये। आता या सर्व काही माळा बनवायला बराच वेळ लागणार होता, जवळपास आम्हाला 2 ते 2.5 तास लागले। आणि इकडे सागर भाऊला मी एक व्हिडिओ दाखवला होता की त्या प्रकारे आपल्याला करायचं आहे, तर मग तो त्याच्या डोक्याने व्यवस्थित ते करत होता। मस्त स्ट्रक्चर उभं केलं त्याने, असं चौरंगाला आहे ना काही प्लायचे तुकडे होते छोटे छोटे,
तर ते त्याने साईजमध्ये कट करून घेतले आणि छान असं मस्त त्या चौरंगाला ते बांधून घेतलं. हे बघा अशा प्रकारे. आणि त्याला आहे ना मग बालाजी भगवानचा जो मुकुट होता ना तो लावला. राहुल पण त्याला मदत करत होता ते सर्व काही काम करण्यामध्ये. तर दोघांनी पण व्यवस्थित असं छान बनवलं आणि आम्ही दोघी पण त्यांना मग जशा माळा पाहिजे तशा माळा आहे ना ओवून देत होतो. हे बघा शिवचं काय चालू आहे, तो मस्त मोबाईलमध्ये काहीतरी बघत होता. अंशू पण आलेली होती, पण अंशू ना सईकडे गेलेली होती, तर तिच्यासोबत ती तिकडे खेळत होती मोठ्या बहिणीच्या घरी. आणि हे बघा आता थोडंसं डेकोरेशन मस्त झालेलं आहे. तर हे बघा फायनली आपले इथे भगवान बालाजी मस्त तयार झालेले आहे आणि किती सुंदर दिसत आहे ना. तर खूप भारी वाटतं आहे, त्यांच्याकडे पाहतच राहावं असंच वाटतं आहे. हे करता करता रात्रीचे 11 वाजले होते आम्हाला. तिथून पुढे मग आम्ही थोडंफार साफसफाई केली आणि नंतर झोपलो. आणि सकाळ झाली. सकाळी मी आज जरा थोडीशी लवकरच उठली. सर्वात आधी तर आंघोळ केली, त्यानंतर हे बाप्पांचं मंदिर आहे ना सर्व काही स्वच्छ पुसून घेतलं आणि मिस्टरांनी पण देवांना स्नान घातलं. त्यानंतर अर्चना पण आली होती, तर अर्चनाने सर्व पूजेची भांडी ना ती पण छान स्वच्छ घासून ठेवलेली होती. तोपर्यंत मग मी बाकीचं आवरत होते. ती आल्यानंतर मग तिने पण बरीच मदत केली मला. आणि नंतर मग थोड्याफार फुलांच्या माळा वगैरे करायच्या बाकी होत्या. दरवाजाला तोरण वगैरे बनवायचं होतं. मिस्टर थोड्या माळा करू लागले आणि अर्चना पण थोड्या फुलाच्या पाकळ्या वगैरे करत होती. आणि हे सर्व काही पूजेचं साहित्य मी जसं पाहिजे तसं इथे काढून ठेवत होती आठवणीने. आणि सकाळी परत बालाजी भगवानमध्ये थोडेसे चेंजेस केले मी. इथे वरची जी ऑरेंज कलरची माळ होती ना ती खूप जाड होती, तर मी ती काढून टाकली आणि तिथे दुसरी ही एक माळ टाकली. आणि खाली ना तुळशीच्या पानांच्या मंजुळा वगैरे लावल्या. आणि इकडे किचन ओट्यावरती थोडंसं डेकोरेशन केलं. तर माझ्याकडे काही दगडी वस्तू होत्या, तर छोटंसं जातं त्याला आहे ना लाकडी खुटात टाकलेला नाही आहे, तो काही मला मिळाला नाही. ते सर्व काही करत होते मी. आणि इकडे पण एंटर्सला म्हटलं दरवाजासमोर आहे ना मस्त थोडीशी फुलांची रांगोळी काढू. आणि मग मी अर्चनाला सांगितलं की तिथे थोडंसं कॉर्नरमध्येच वेलकम नाव वगैरे काढ, रांगोळी काढ आणि बाजूला थोडंफार फुलांचं डेकोरेशन करते. घराचा सर्वात मेन कोपरा म्हणजे आपल्या मुख्य दरवाजाचा जो बाहेरचा भाग असतो ना तो मला पहिल्यापासून आहे ना खूप आवड होती की मुख्य दरवाजाच्या समोरचा एंट्रन्स आहे ना तो असा एकदम डेकोरेट करायचा. म्हणजे आपल्या घरी ना कोणी पण आल्यानंतर ते सर्व काही बघितल्यानंतर त्यांना असं प्रसन्न वाटलं पाहिजे. म्हणून मला आहे ना खूप असं वाटायचं की असं असावं. तसं खाली मला ते करता येतच नव्हतं, कारण खाली दरवाजासमोर लगेच रस्ता आहे, तिथे मला काहीच करता येत नव्हतं. पण इथे मला मनासारखं सर्व काही करता येईल. खूप भारी वाटतं आहे. आणि माझा दरवाजाचा उंबरठा पण मी बनवायला सांगितलेला आहे, तोही आजच येणार आहे. तर म्हटलं आज गुरुजी येतील तर त्यांच्या हातून मग उंबरठ्याची पण पूजा होईल. आणि दरवाजाचा हँडल पण बाकी आहे अजून, म्हणजे बारीक सारीक छोट्या गोष्टी अजून बऱ्याचशा बाकी आहे. आज प्रसाद माझ्या हातचा आहे, वांग्याची भाजी पण माझ्या हातची आहे, डाळ पण माझ्या हातचा आहे. बघू आता खाणारे काय म्हणतात. सर्व तुझ्या हातचं आहे. तयारी दिली, पण मेन आहे. तयारी अर्चनाने करून दिली आहे, मी टाकलंय. तर इथं काय झालंय, आपला भात झालेला आहे. अर्चना इकडे चपात्या करते आणि तिकडे भाजी का शेंगदाणे टाकायचे बाकी आहे ना. हां. आणि इकडे डाळ झालेली आहे, मेथीची भाजी. वरची सर्व काही तयारी झाल्यानंतर मग आम्ही खाली आलो. स्वयंपाक बनवायचा होता, नैवेद्य प्रसाद. तर अरुणाका पण आलेली होती. तर सर्वांना मग जे जे साहित्य लागतं ते काढून द्यावं लागतं, कारण आपलं घर म्हटलं तर आपल्यालाच माहीत असतं कुठे काय. तर त्यांना सर्व काही साहित्य काढून दिलं आणि त्यानंतर मग त्यांनी दोघी तिघींनी सर्व काही स्वयंपाक बनवला. तर मी थोडीफार मदत केली स्वयंपाक बनवण्यात त्यांना. तिला सांगितलं काय करायचं. हे कुठं लावायचे? हे केशर आंब्याचे रोप आहे, अरुणा अक्काच्या इथं होते. आमच्या इथं आलं. नर्सरीत गेल्यावर 500 रुपये लागत्या, पण मी खालून आणले. आता हे आमच्या बंगल्यात लावायचे नव्या. बरं आम्ही येऊ आंबे आमच्या खायला, आठवण बरं तुम्हीच लावा बंगल्यात. अरुण अक्काला जास्त आणि आंबे ऐक ना, खाली लावली आहे, पण ते इथे सर्व कामं आवरल्यानंतर मग मी स्वतः तयार झाली. त्यानंतर मग सर्वात आधी बाप्पांची पूजा करून घेतली, देवांची पूजा करून घेतली. आईने जास्वंदीची फुलं आणलेली होती बाप्पांसाठी, ती पण बाप्पांना वाहिली. देवांना सर्व फुलं वाहिली
पासून आहे ना आमची सर्व काही ही तयारी चालू होती पूजेची. तर जास्त काही शूट घेतलं नाही. अर्चना पण सकाळी लवकर आली होती आणि मी तर 5:30 पासूनच उठलेली होती, कारण रात्री पण आम्हाला आहे ना 12 वाजले होते झोपायला. तर रात्री पण मस्त बालाजीचं डेकोरेशन चालू होतं आमचं, म्हणजे खूप छान केलं. आणले का धुवायचे आहे का ते? धुवायला मग गॅलरीत ठेवू, तिथं घेऊन काढू. सागर भाऊ आता केळीची खुंटी घेऊन आलेला आहे. गुरुजी पण येतील आता 15-20 मिनिटामध्ये. लगेच पूजेला सुरुवात होईल. आपल्याला पाण्याचे 2 जार लागतील. खाली एक जार आणून ठेवला, अजून एक येऊन जाईल. कसं दिसतोय बालाजी? आपण बालाजी बनवलाय म्हणलं, नाव सागर भाऊनी आणि राहुल दादा दोघांनी मिळून छान बनवलंय. तर चला, मस्त सर्व काही डेकोरेशन झालेलं आहे. ही जण चूल ठेवायची आहे. चूल आणायला गेली आता. तिला पाणी पुसून घ्यायचं ना. कुठं पाणी? हे काय एवढं पाणी नाही. अरे ते आता आवडतं. अरे हे अजून बेसिंग इथं लिक्विड टाकायचं बाकी आहे. नाही ते काहीच नाही टाकलेलं आहे इथं. पूर्ण सापडते, पूर्ण आरपास सुरी जात होती. ते बाकी सगळं काम बाकी, अजून भरपूर किचनचं भरपूर काम बाकी आहे. फर्निचरचं खूप काम बाकी आहे. तो ॲक्वाचा नळ आहे. हा, तर सकाळी तर या काचा लावल्या इथे, या ब्लॅक कलरच्या काचा. चांगलं दिसतंय का सगळं? अजून त्याच्या त्या पट्ट्या काढायच्या बाकी आहे. अजून खूप काही काम बाकी आहे. तर आज मी कलश पूजा ठेवली घराची. म्हटले एकदा आपण कलश पूजा केल्यानंतर मस्त इथे राहायला सुरुवात करू. आणि सत्यनारायण पण आहे, श्रावण महिना आहे, तर म्हटलं सत्यनारायण पूजा पण करू नवीन घरामध्ये. छान आहे ना? अजून त्याच्यामध्ये ग्लास लावायचे सागर. याच्यात इथं पण आता हे ओपन स्पेस आहे. हा त्याला काच नाही, सेंटरला आहे का काच? इथं सेंटरला काच आहे. इथं असं काही डेकोरेटिव्ह पीस ठेवायला. आणि याच्यात लाईट वगैरे सर्व आहे. याच्यात असे छोटे इथं लाईट लावायचे आपल्याला. अजून याच्यात लाईट आहे, त्या वायरिंग दिसतात तुला. याच्यात सगळं लाईट आहे इथे. लाईट आहे, पण इथं लाईट आहे. इथं हे उडण लावलंय ना? हे उडण आहे. उडण आणि व्हाईट मिक्स कॉम्बिनेशन. आणते करायचं बरं. मी काय म्हणते जायला मामाच्या घरून विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणणं आपल्याला इथं राहिली, तेवढंच राहिलंय. बाकी सगळं आवडतं. ए सत्यनारायणचा फोटो तुमच्या घरी आहे का सागर? मग तो फोटो लागल ना. अरुणाकाक आहे का काय विचारून? चला, अशी काही धावपळ आहे आमची. किचनचं फर्निचर फायनल झाल्यावर तुम्हाला सर्व काही दाखवेल. आता हे असं दिसतंय. वरती कॅबिनेट केलेले आहे, ती हायड्रोलिक दरवाजे केलेले आहे. त्याला अजून ते बसवायचंही पण. आणि इथे ओपन स्पेस आहे, तिथे ग्लास लावायचे आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे. चूल ठेवायची आता इथे. आणली का ग चूल? कुठे चूल? मला तर दिसत नाही. एकदम छोटी आणली का तू? आपल्याला दूध तापवता येईल असं आहे का? हा हा, बरी 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 मागं. आणि त्याच्यावर ठेवलं गोकुळ काय ग? त्याला तर काही पॉल्युशन नाही. मातीची साडी आहे का? सगळ्या पाहिल्या ती म्हणे फक्त ढवळ्या मातीची पोचा का एकदम सुंदर दिसती. वाळे बिळेले म्हणे फक्त पोचाले म्हणे. त्याला विचार म्हणून मांडून पाहिजे. कलर आहे का? त्याला आहे ना नको आता कलर. आपला कलर असं न सफेद मा काय कलर असं ना आपल्याकडे. आता कुठं कलर आता ठेवायची? अख्खे उलट जाऊ दे आता, काही नाही. नॅचरली पीओपीच्या चुली म्हणे. मग तुम्हाला शास्त्रानुसार पूजायचे असेल तर नाही, कलर पेक्षा उलट अशी ओरिजिनल एकदम, म्हणजे आपण जे घरात वापरतो तशी शेणा मातीने सारवलेली ती बरी पीओपीची हे काय आणलं तू? ते पण ते आणलंय तुम्हाला का? माझ्याकडे भरपूर पंत आहे. तर हे बघा, आईने छान असं दूध तापवायला छोटंसं हे गोळकुळच म्हणतो आम्ही याला. आणि ही छोटीशी अशी मस्त मातीची चूल. याला कलर वगैरे नाही केलेला, कारण एवढा वेळ पण नव्हता. तिथे ठेवू का मग? मी हे बाप्पा आहे ना पूजाच्या लग्नाच्या वेळेस गेली होती शॉपिंगला, त्यावेळेस आणलेले आहे. तर मला दरवाजाच्या बाहेर लावण्यासाठी पाहिजे होतं. म्हणजे लग्नामध्ये शुभ कार्य असल्यावर आपण गणपती बाप्पांना दरवाजाच्या बाहेर लावतो ना,
तर त्यासाठी आणलेले होते मी. पण इथे ते मला खूप भारी वाटले, तर मी एंट्रन्सला लावले ना, म्हणजे कोणी आल्यानंतर बाप्पांकडे नजर जाईल आणि खूप भारी दिसत होते. तर आई बोलत होती की बाप्पांचा चेहरा पूर्वेला कर, पण मी उत्तरेला केला, कारण माझं घराचा जो मुख्य दरवाजा आहे ना तो दक्षिणेकडे आणि छान वाटत होतं असं लावल्यानंतर. पण इथे तर पूर्वेला लावल्यानंतर मग बाप्पांचं चेहरा आहे ना तो जिन्याकडे म्हणजे पायऱ्यांकडे गेला असताना, म्हणून मग मी असा घराकडे केला आणि खाली अशी छान वेलकमची रांगोळी काढली. तर एंट्रन्समध्ये आता फक्त उंबरठा राहिलेला आहे आणि दरवाजाला हे आर्टिफिशियल माळा अशा 2 बाजूने 2 लावून दिल्या आणि वरती फुलांचं तोरण लावलं. मी ते तुळशीचे हे लावले बघ, छान लावलं. चांगले आहे ना. मस्त लावले. आणि ती माळ बदलली मी रात्रीची, ती जाड माळ ती मला काही आवडतच नव्हती. ती आताची इरू सत्यनारायणचा फोटो दिसेल ना. नाही, विठ्ठल रुक्मिणी लावायची आपल्याला. किंवा सत्यनारायणाचा फोटो दिसेल. आपले बालाजी खूप भारी दिसत आहे, खूप छान केलंय आम्ही सागर दादाची मेहनत आणि राहुलने पण मदत केली त्याला. इथे ना हे छान दिसतंय ना, तुळशीच्या मंजुळा आणि पानं. आणि इथे ना आपण गेला का राहुल विठ्ठल रुक्मिणीचा चौरंगावर आईच्या घरून हे विठू माऊली मग आम्ही आणले तिथे चौरंगावर ठेवण्यासाठी. तर तिने पंढरपूरवरूनच आणलेले होते आणि खूप छान आहे ते. तर सागरदादा बोलला की तिथे ठेवल्यानंतर भारी वाटेल आणि त्यामध्ये आपण सत्यनारायणाचा फोटो पण ठेवू शकतो, भगवान विष्णूंचा. तर हे बघा ठेवल्यानंतर खूप छान वाटत होतं. तर मग मी समोरून बघितलं, थोडंसं खाली बसून बघितलं ना तर छान दिसतात दोन्ही पण मूर्ती. पण मग उभं राहिल्यानंतर इतकं दिसत नव्हतं, तर मी असं वाकून बघितलं, थोडंसं एक साईडला मूर्ती गेलेल्या होत्या. मग मी त्या परत सेंटरला व्यवस्थित करून घेतल्या आणि अशा प्रकारे मग त्या मूर्ती दोन्ही पण तिथे ठेवल्या. खूप भारी वाटत होतं सर्व काही. आणि हे बघा तिथे छोटेसे बालाजी भगवान पण ठेवलेले आणि फायनल लुक तुम्हाला दाखवते असा. त्यानंतर आता आईने जी चूल आणलेली होती त्या चुलीची आधी पूजा करून घेते. खरं तर मला आहे ना नवीन शेगडी घ्यायची आहे आणि मी बघितली पण होती, पण राहुल बोलला की आपण ऑनलाईन बघू, म्हणून मग ती राहूनच गेली. तर म्हणून मग मी मातीची इथे चूल ठेवली आणि त्यावरतीच आता आम्ही ना दूध तापायला ठेवू, कारण नवीन किचन झालं आहे तर तिथे पहिले दूध उतू जायला पाहिजे. मस्त अशी पूजा करून घेतली आणि छोटीशी अशी मातीची मस्त अशी चूल एकदम ओरिजिनल सारखी बनवलेली आहे. आणि गुरुजींनी मला आदल्या दिवशी लिस्ट दिलेली होती काय काय साहित्य पूजेला लागेल. तर त्या लिस्टप्रमाणे मी जे जे साहित्य पाहिजे ते सर्व काही साहित्य असं ताटामध्ये भरून ठेवलेलं आहे. पंचामृत पण इथे तयार करून ठेवलेलं आहे. गहू तांदूळ पाहिजे ते पण व्यवस्थित निवडून घेतलेले. नागलीचे पानं पण व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवलेले. हार फुलं सर्व ठेवलेले. चौरंग ठेवलेले. समय पण ठेवलेलं आहे. इथे केळीचे खुंड पण आणलेले. आणि राहुल सर्व काही थोडंसं कॅमेऱ्यात शूट करत होता. चला आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही पूजेची तयारी डेकोरेशन सर्व काही तुम्हाला शेअर केलं. या पुढचा व्हिडिओ पण नक्की येईल उद्या, तेव्हा बघा. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. परत भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.